अहिल्यानगरच्या साईदीप सह्याद्री हॉस्पिटलच्या वतीनं आरोग्यविषयक शासकीय योजनांची माहिती देण्यासाठी तसंच स्थानिक स्वराज्य संस्था आणि सहकारी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांसाठी आयोजित माहिती बैठक, स्नेह मेळावा आणि स्नेहभूषण कार्यक्रमाला राहुरीकरांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला। हा कार्यक्रम शनिवारी पांडुरंग लॉन्स येथे पार पडला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे होते। यावेळी उपनगराध्यक्ष गजानन सातभाई, रावसाहेब चाचा तनपुरे, डॉक्टर जयंत कुलकर्णी यांच्यासह साईदीप सह्याद्री हॉस्पिटलचे सर्व तज्ञ डॉक्टर व्यासपीठावर उपस्थित होते। कार्यक्रमात गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट डॉक्टर इंद्रनील कुलकर्णी, अस्थिरोग तज्ञ डॉक्टर अभिषेक नालकर, न्यूरोसर्जन डॉक्टर भूषण खबे, इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट डॉक्टर शुभंकर देशपांडे, हृदयरोग तज्ञ डॉक्टर अनिल पॉल, फुफ्फुस रोग तज्ञ डॉक्टर गोकुळ बांधे तसंच हॉस्पिटल डायरेक्टर डॉक्टर व्यंकटेश मुक्के यांनी विविध आजार, त्यावरील आधुनिक उपचार पद्धती आणि शासनाच्या आरोग्य योजनांची सविस्तर माहिती दिली। यावेळी नागरिकांनी विविध आजार आणि उपचारांबाबत प्रश्न उपस्थित केले। तज्ञ डॉक्टरांनी प्रत्येक प्रश्नाचं समाधानकारक उत्तर देत शंकांचं निरासन सुद्धा केलं। आधुनिक वैद्यकीय सुविधा आणि अत्याधुनिक यंत्रसामग्री आता अहिल्यानगरमध्येच उपलब्ध असल्याने उपचारांसाठी पुणे किंवा मुंबई गाठण्याची गरज उरलेली नाही असा विश्वास डॉक्टरांनी व्यक्त केलाय। कार्यक्रमात ताराचंद तनपुरे, विजय डौले, सुनील भुजाडी, डॉक्टर धनंजय मेहत्रे, डॉक्टर प्रवीण क्षीरसागर, डॉक्टर संतोष उदावंत, नाना पवार, विरोधी पक्षनेते अरुण साळवे, अशोक आहेर, ज्ञानेश्वर पोपळघर, माऊली कोळसे, महिला आणि बालकल्याण समितीच्या सभापती स्मिता भुजाडी, नगरसेविका डावखर वृषाली तनपुरे, डॉक्टर चेतना कुलकर्णी, राजश्री रावसाहेब तनपुरे आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। डॉक्टर जयंत कुलकर्णी यांनी उपस्थितांचे आभार मानले तर सूत्रसंचालन श्रीमती भालेराव यांनी केलंय। प्रत्येक बाई जिला फायब्रॉइड किंवा जो गर्भाशयाची गाठ असते सोनोग्राफीवरती तिला सांगितलं जातं की पिशवी काढल्या पाहिजे। तर पिशवी काढणे म्हणजे हिस्टेक्टॉमी एक मोठी शस्त्रक्रिया असते, त्याच्यात कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात। तर आता आपण जशी हृदयाची अँजिओग्राफी करतो तसंच गर्भाशयाची अँजिओग्राफी करून ज्याला युट्राइन आर्टरी एम्बोलायझेशन असं म्हणतो, त्याद्वारे आपण त्या गाठीला जिरवू शकतो आणि पेशंटचं ब्लिडिंग जे आहे, पाळीच्या जास्ती रक्त जातं अंगावरून, ते थांबवू शकतो आणि ती बाई 1-2 दिवसात घरी जाऊन तिच्या नॉर्मल लाईफला रुजू होऊ शकते। पिशवी काढण्याची काही आवश्यकता नाही, पिशवी काढण्याची आवश्यकता प्रत्येक केसमध्ये नसते। तसंच पायावरती फुगलेल्या शिरा असतात ज्याला व्हेरिकोज वेन्स असं आपण म्हणतो, त्याला सुद्धा आपण बिना ऑपरेशनचं बिना टाक्याने करू शकतो आणि पेशंट त्या दिवशी सुद्धा घरी जाऊ शकतो। तसंच थायरॉइडची गाठ असते ज्याला आपण मानेला गाठ येते, ज्याला आपण गॉइटर असं म्हणतो, त्याला सुद्धा आपण अँजिओग्राफीद्वारे जिरवू शकतो आणि पेशंट एका दिवसात डिस्चार्ज होऊन घरी जाऊ शकतो। त्याला मानेवरती कुठलंही व्रण किंवा टाके नाही पडत। नमस्कार, मी डॉक्टर गोकुल बाठे, फुफ्फुस आणि श्वसन विकार तज्ञ। मी आपल्याला सांगू इच्छितो की आपल्याकडे अस्थमा आणि COPD जे मेनली फुफ्फुसाचे आजार आहे, ज्याच्यामध्ये पेशंटला श्वास घ्यायला त्रास होतो, तर पेशंटला इनहेलरची गरज आहे। त्याकरता आपल्याकडे पल्मनरी फंक्शन टेस्ट ही अवेलेबल आहे। परत वारंवार छातीचा संसर्ग होणे, ज्याच्यामध्ये आपण मेनली आपण क्षयरोग म्हणजे ज्याला आपण खूप दीर्घकाळ ट्रीटमेंट लागतो, त्याचं डायग्नोसिस होण्यासाठी आपल्याकडे आणि आणखी पण न्यूमोनिया आणि याच्या आजारांसाठी आपल्याकडे ॲडव्हान्स ब्रॉन्कोस्कोपी, ज्यामध्ये आपण दुर्बिणीद्वारे फुफ्फुसातनं सॅम्पल घेऊन टेस्टिंगला पाठवतो, जेणेकरून पेशंटचं डायग्नोसिस लवकर होऊन लवकर पेशंट ठीक होण्यास मदत होते। प्लस आपल्याकडे सतत झोपेमध्ये घोरणे किंवा श्वास थांबवून झोपेतून उठणे या आजाराकरिता, यालाच ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप अपनिया असे म्हणतात, या आजाराच्या निदानाकरिता जी स्लीप स्टडीची अवेलेबिलिटी आहे ती आपल्या हॉस्पिटलला आहे। त्याच्या उपचारानंतर आपल्याला जी मशीन लागतं CPAP मशीन, त्याची पण अवेलेबिलिटी साईदीप हॉस्पिटलमध्ये आहे। या उपचारांसाठी काही शासकीय सुविधा आहेत का? शासकीय सुविधा आहेत, पण त्याकरिता आधी निदान महत्त्वाचे आहे। तर परत तुम्ही आम्हाला कन्सल्ट करून जर खरंच गरज असेल पेशंटला, तर पेशंटच्यासाठी ह्या सर्व सुविधा साईदीप हॉस्पिटलला अवेलेबल आहेत। मी हेच सांगू इच्छितो की साईदीप सह्याद्रीतर्फे आम्ही सर्व डॉक्टर भूषण खर्चे जे न्यूरोचे डॉक्टर आहेत, न्यूरोसर्जन आहेत, डॉक्टर शुभंकर देशपांडे जे इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट आहेत, डॉक्टर अभिजित नालकर जे ऑर्थोपेडिशियन आहेत आणि डॉक्टर गोकुळ बाटे जे चेस्ट आणि TB फुफ्फुसांचे तज्ज्ञ आहेत आणि मी स्वतः डॉक्टर इंद्रनील कुलकर्णी जो की गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट म्हणजे पोटाचा आणि लिव्हरचे डॉक्टर आहेत। तर आम्ही हेच सांगू इच्छितो यातर्फे की हे सर्व टीम जी आहे ती ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आणि आपल्या साईदीपच्या सहाय्यतेने आपण जे पुणे मुंबई ह्या ठिकाणी जे उपचार होतात ते आता आपण नगर जिल्ह्यातच अवेलेबल करून दिले आहेत आणि त्यापेक्षा बेटर दर्जाचे करून दिलेले आहेत, हॉस्पिटल पण आणि उपचार पण, आणि ते आपण गव्हर्नमेंट स्कीमच्या माध्यमातून पण प्रोव्हाइड करतो आहे, लोकांपर्यंत पोहोचवतो आहे। तर ह्या सर्वांसाठी आपला सपोर्ट खूप गरजेचा आहे। धन्यवाद।
ग्रामीण भागातल्या लोकांना असं वाटतं पुन्हा मुंबई येथे आधुनिक मशिनरी आहे. ती आधुनिक मशिनरी आपल्या अहिल्यानगरमध्ये सायदिकमध्ये उपलब्ध आहे. हो, अगदी आधुनिक मशिनरी पण आहे, आधुनिक डॉक्टर पण आहेत. डॉक्टरांचं कॉम्पिटन्स म्हणजे रोगप्रतिकार निदान करणे, रोग निदान आणि उपचार हे पण त्या लेवलचे किंवा इनफॅक्ट त्यापेक्षा बेटर लेवलचेच आहेत. नागरिकांना मी हेच आवाहन करेन की त्यांनी स्वतःचा वेळ वाचवावा किंवा वेळ वाचवण्यासाठी किंवा स्वतःचा ट्रॅव्हल वाचवण्यासाठी जे काही इलाज आहेत ते आपण इथेच करून घेणार आहोत, हेच आवाहन करेन. आज आम्ही साईदीप सह्याद्री हॉस्पिटल अहिल्यानगर तिथनं सर्व डॉक्टरांची टीम राहुरी येथे हजर झालो होती. राहुरी शहरातील भरपूर सगळे मान्यवर येथे जमा झाले होते. त्यांना आपण वेगवेगळ्या डिपार्टमेंट वेगवेगळ्या आजारांविषयी माहिती सांगितली, जसं की स्पाइन सर्जरी, न्यूरोसर्जरी, स्ट्रोक, पॅरालिसिस, इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी म्हणजे जी रेडिओलॉजीची पुढची स्पेशालिटी ब्रांच आहे. त्यानंतर किडनी आणि पोटाचे विकार व फुफ्फुसांचे विकार आणि त्याचप्रमाणे हाडांचे व सांध्याचे विकार, आणि त्यावरील आपण साईदीप सह्याद्री इथं सर्वसाधारण जनतेसाठी व विकसित टेक्नॉलॉजीने जे काही उपलब्ध करून देऊ शकतो ट्रीटमेंट, याची सगळी आपण त्यांना थोडक्यात माहिती सांगितली. आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी.